ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सौर कृषी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला। यावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत एक ट्विट केलं। शेतकऱ्यांना अंधारात टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल करत त्यांनी जोरदार टीका केली आहे। दानवेंचा ट्विट नेमकं काय पाहतोय? महाराष्ट्राची महालूट, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय। NOPL ग्रीन, NACOF, IIPL आणि ONIX यासारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटली। महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOWकडे 5 गुन्हे दाखल होणं ही नामुष्की आहे। सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? असे अनेक सवाल दानवेंनी उपस्थित केले। अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांच्या हातील सहभागाची चौकशी पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते मुख्यमंत्री फडणवीस करणार का? दरम्यान या सगळ्या आरोपांनंतर आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय दानवेंना प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। आपण ज्येष्ठ आहात, आमदार होतात, किमान घोटाळा कशाला म्हणावं हे तरी आपल्याला समजलं पाहिजे। प्रश्न उपस्थित केला तर वास्तवही ऐका। कोणताही 10,000 कोटींचा घोटाळा झालेला नाही। राज्य सरकार किंवा महावितरण यांचं एकही रुपयाचं नुकसान झालेलं नाहीये। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत अनेक कंपन्यांना काम देण्यात आलं, मात्र 18 महिन्यात हे काम करायचं असल्यामुळे दिरंगाई करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली। प्रगती नसलेल्या किमान 20 कंपन्यांची बँक गॅरंटी महावितरणनं जप्त केली आहे। यामध्ये सुमारे 40 कोटी महावितरणला प्राप्त झाल्यात। या पडताळणी दरम्यान 5 कंपन्यांची बँक गॅरंटी बनावट असल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे महावितरणनं स्वतःहून या 5 जणांविरुद्ध तक्रार केली। या 5ही प्रकरणामध्ये सुद्धा एकही रुपयाचं नुकसान महावितरणचं झालेलं नाहीये। मुळात वीज तयार झाल्यावर ती महावितरणला खरेदी करायची आहे। या प्रकरणामध्ये वीजच निर्मिती न झाल्यामुळे एकही रुपया राज्याचं नुकसान झालेलं नाहीये। बेताल आरोप करण्यापूर्वी किमान योजना समजून घ्या। या 5 कंपन्यांची तक्रार केल्यामुळे तुमच्या पोटात तर दुखलं नाही ना? या 5 कंपन्यांचे तुमचे काही संबंध आहेत का? हेही एकदा महाराष्ट्राला कळू द्या।